कटू आठवणी असतातच, पण त्या कटू म्हणून घ्यायचा नाही, तो अनुभव म्हणून घ्यायचा. मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हणलं कसं आहे पुस्तक, मी भाषणात सांगेन, पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाहीये कि मेरे को अरेस्ट किया, फिर मैं रो रहा, फिर ऐसा हो गया, असं झालं तसं झालं. अरे हो गया, ठीक है, गया जेल में, वापस आ गया. जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया, त्याला झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग हैं, हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है. लोहा लोहे को काटेगा. अभी हम सब लोग जो है, साकेत है, हम है, आप जैसे हमारे मार्गदर्शक उद्धव जी है, पवार साहब है, पूरे देश में एक माहौल बन गया है. हे महाराष्ट्र है. या पुस्तकाचं सार काय आहे? दोन गोष्टी आहेत पवार साहेब. मी सकाळी पण सांगितलं, हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है. जिनको अपोजिशन में, ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. आणि एका वाक्यात सांगतो, या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाहीये. महाराष्ट्र मर्दों के औलाद आहे, या पुस्तकाचं एक महत्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला, अनिल परबना त्रास झाला, असंख्य लोग हैं जो झुके नहीं, आज भी लड़ते रहेंगे. आज भी मैं कोर्ट में जाता हूं, जज के सामने खड़ा रहता हूं. बोलिए क्या है, वापस अरेस्ट करेंगे? क्या करोगे आप? तानाशाह कब तक तानाशाही करते रहेगा? केव्हा नाही केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं. हा या देशाचा आणि जगाचा इतिहास आहे. तेव्हा मित्रांनो, आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला. आज माझा भाषणाचा दिवस नाही, मी मगासपासून सांगतोय, भाषण करायला उत्तम माणसं इथे आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचं आपण ऐकूया. पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला आहात ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल. आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं, ते या देशात आणि महाराष्ट्रात इतकेच मी सांगतो आणि तोच तो आपली रजा घेतो. हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केले.